या इकडे. काय सगळं नीट चाललंय ना? होय होय वर्गणी गोळा होती का? चाललंय काम. अहो सगळी स्वतःहून पैसे देतात आणि आपलं ते श्रीपती गुरुजी ते तर म्हणाला माझी अख्खी पेन्शनच घे. वा वा वा, हे बाकी उत्तम झालं बघ. पण ती गोट्या सांगत होता फक्त ते पवारांनी पैसे नाही दिले. का? 1000 रुपये नाहीत त्यांच्याकडे. 1000 रुपये नाही तर असं कुठं असतंय का? आम्ही गावचा विकास करायचा एवढा प्रयत्न करतोय तरी लोक अडथळा आणतात. आता परवा ग्रामसभेत पण शीतल कशी बोलली बघितलं ना? कसं होणार आहे आपल्या गावाचं, मला तर टेन्शनच आले. पण ना त्यांनी तर असं नव्हतं करायला पाहिजे ना. अहो विक्रम तर आपल्या पोरासारखा होता त्यांना. शे शीतलच्या घरच्यांनी वर्गणी दिली नाही. हा तेच आम्ही पुढवून करतो ना, म्हणून आम्हाला सगळे विरोध करताय. पण मी पण आपल्या भावासाठी, आपल्या विक्रमच्या नावासाठीच करतोय ना. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी देतो तुमच्या संघ वर्गणी गोळा करायला. ठीक आहे, माझे 1000 रुपये वर्गणी. ही पण घे 300 रुपये. आणि काय लागलं तर मग मला मागा, मी कुठनं बी जुळणी करून देतो. पण माझ्या भावाचं नाव मोठं झालं पाहिजे. देर यू आर रावल्या, देर यू आर. आता काही झालं ना, आपल्या भावाचं विक्रमरावचं प्रवेशद्वार उभा करायचंच. हा आता खरंच जोश आला बघ. चला. कुठं जायचं? फौजींच्या घरी जायचंय. अजयच्या वय. हा चला चला चला, बापू चला. येतो. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई, राहुल्या, भैया साहेब, नमस्कार नमस्कार. एवढा फौज फाटा घेऊन कुठं काय लढायला चाललाय वे? हो नाही, नाही म्हणजे सगळीच गटून आलाय, काय झालंय? अहो मामी, वर्गणी पाहिजे होती 1000 रुपये. भैया 1000 रुपये? इथं काय पैशाचं झाड लावलंय वे? हो मामी, ते काय बी सांगू नका, कुठनं बी द्या. अरे पण कसली वर्गणी? गणपती यायला टाइम आहे अजून. अध्यक्ष रावल्या, लेट मी एक्सप्लेन. इथं आपल्या गावच्या फाट्यावर एक कमान उभी करायचं आम्ही ठरवले. शहीद विक्रम राऊत प्रवेशद्वार. म्हणजे कसं गावातनं येताना जाताना तिथनं पास होणाऱ्या प्रत्येकाला ती कमान दिसेल. ह्यानं काय होईल, विक्रम राऊत सदैव आपल्या स्मरणात राहील. अगं बाई, चांगलीच आयडिया आहे की. हा पण 1000 रुपये जरा जास्तीच होत्यात ना. मामी, अहो तर तुम्ही फेडरेशन अध्यक्षा, उलट तुम्ही तर सगळ्यात जास्त वर्गणी दिली पाहिजे. कर होय होय होय. हो हो हो, तुम्ही तर दिलीच पाहिजे. अजून जास्त म्हण. 1000 रुपये द्या आणि त्यातनं फायदा काय होणार आहे आमचा? अहो मामी, आता त्यात कसला विचार करायचाय? हा, द्या की वर्गणी. आणि कसं आहे, चांगल्या कामाला उशीर नको. आणि ग्रामसभेत शीतलने बायांच्या आयडियाला विरोध केला होता. आता तुम्ही तरी विरोध करू नका. हा, अहो नाही नाही, शीतल, बघितलंच काही काय म्हणतात? काय? शीतल, ते आपल्या विख्यातच्या नावानं कमान उभा राहायचं आहे ना, मग त्यासाठी वर्गणी दिक्की. अहो पुष्पाताई, तुम्ही दिले का 1000 रुपये? देते की. आता मी पोरासनी म्हणते 200 देते, पण ऐकना झालं.
आता नको म्हणते का मी? तरी पोरं म्हणत्या दिलं तर 1000 रुपयेच पाहिजेत. आता काय बोलू सांग बाई शीतल. राहुल्या, अरे बळजबरी कशाला करताय? ज्यांना द्यायचे असतील ते देत्याल. अहो, असं कसं शीतल? असं केलं तर कुणीच देणार नाही. हा काय आहे, बळजबरीनं नाही आणि आम्ही आमचे खिशे भरत नाही कमानीच्या नावाखाली. मी कमान उभी करू नका असं म्हणलंच नाही. आपण खपून बांधू की कमान, पण त्यासाठी सगळ्यांनीच दिली पाहिजे अशी सक्ती कशाला? हाय का आता? म्हणजे आम्ही काय चांगलं करायला गेलं की तुम्हाला प्रॉब्लेमच होतो? म्हणजे आम्ही काय चांगलं करायचंच नाही का? हा अहो तुमच्या रावल्या यांच्या भावासाठी करतोय रे मी सगळं. हा शीतल, अग आपल्या एकाच नावानं कमान झाली तर कसलं भारी होईल माहितीये का? राहुल्या, अरे पण नाही बिन नाही, तू वर्गणीत दे 1000 रुपये. गावातल्या सगळ्यांनी वर्गण दिली आहे. फक्त फक्त काय? शीतलच्या घरच्यांनी ना दिली. त्यांचं त्यांनाच कमी झालंय आणि वर्गणी कुठनं देणार ते? हे बघा, तुम्ही असं लोकांना भावुक करून त्यांच्याकडनं पैसे गोळा करू नका. ज्याची जशी परिस्थिती असेल तसं तो करत. होय होय, आता हिच्या घरच्यांची तशी परिस्थिती असती तर 1000 काय 10,000 दिले असते, पण आता नाही ना. मग काय करायचं? हो फेडरेशन अध्यक्ष, बाकीच्यांचं राहू द्या, तुमचं काय ती बोला. हे देणार तुझे पैसे, हे नुसतंच आपल्याला ऐकवणार. जाऊ दे भैया, चला. चला येतो. शीतल, मला वाटलं नव्हतं तू आपल्या इक्याच नावानं होणाऱ्या कमानीला विरोध करशील. राहुल्या, अरे त्यो राहुल्या, अरे मी कोण आहे माहिती आहे ना? टीचर. हा मला सांग, एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? आई आणि बाबा. काय ग, 2 उदबत्त्या? होय. अगं कशाला, एकात भागलं असतं की. मला कायमच 2 उदबत्त्या लावायची सवय आहे. आमच्या घरी बी मी 2च उदबत्त्या लावते, म्हणून हिथं बी. अगं आधी तुमच्या घरात दुकान होतं ना, तवा सवय असेल, पण आता लावत असतील का 2-2 काड्या? तसं नाही, आमचे नाना लई मनापासून करतात देवाचं सगळं. भाई बाई, माझा भाऊ लई श्रद्धाळू, पण काय करायचं, परमेश्वराने त्याच्यावर कशी परिस्थिती आणली. म्हणजे बघ की मामी, देवानं या परिस्थितीत टाकलं
तसं त्योच आपल्याला या परिस्थितीतनं बाहेर बी काढत. मम्मी, अगं पप्पा कसे नाही आलेत अजून कारखान्यावर ना? त्यांचं काय तवा चावडीवर रिकाम तिकडे काय कमी आहेत वय. कोणी तर हाक मारली असेल आणि हे बी जाऊन बसले असतील. पण एवढा उशीर करत नाहीत ना, म्हणून म्हणलं. येत्याल दम. भूक लागली की आपल्या मनाने घराकडे येतात. पण आता तर इलेक्शन बी लागणार आहेत ना? अगं एवढ्यात कुठलं, अजून मस्त 5-6 महिने टाइम आहे त्याला. पण मीटिंग सुरू झाल्या असतील आताच. काय हो अहो, किती वेळ झाला, कुठं होता? होतो इथं गावातच. तुम्ही केलेलं निस्तारत होतो. हाय का आता? आम्ही काय केलं? आम्ही काय केलं म्हणजे? चावडीवर मगाशी पोरं भेटली होती, मला म्हणली तुमच्या घरच्यांनी पैसेच दिले नाहीत. कसलं पैसे? ते कमानीच्या वर्गणीचे पैसे ना? होय, तेच पैसे. अगं एवढं कळतंय तर द्यायचे होते ना पैसे. आता ग भया, एवढं चिडायला काय झालं तुम्हाला? चिडायला काय झालं म्हणजे? जयडे, पार्लर मध्ये गेल्यावर पैशाचा हिशोब करतीस का? आणि पुष्पे, एकदा दुकानात गेल्यावर 5-5 साड्या घेऊन येतीस, तिथं वर्गणी द्यायला काय होतं ग तुम्हाला? उगाच माझ्या साड्यांचा विषय इथं काढू नका. नाहीतर काय. अगं कुठं चेंगटपणा करावा, कुठं हात मोकळा सोडावा, काय कळत नाही बघ तुला. काय का बाई, मी कुठं नाही म्हणले पैसे द्यायला. मग हेच नको म्हणली का ग शीतल? होय, म्हणजे मी त्यांना म्हणलं की बळजबरी करून पैसे गोळा करू नका म्हणून. अगं पण शीतल, आपणच नाही द्यायचं म्हणजे कसं होणार? आणि वरनं वर्गणी गोळा कशी करायची हे आपणच सांगितलं तर कसं वाटेल बरं लोकांना? मामा, तुम्हाला कोण काय बोललं का? नाही, तसं मला कोण काय बोललं नाही, पण राहुल्या भेटला होता मला रस्त्यात. रावल्या काय बोलला तो काय म्हणणार आहे? नावच ठेवली असतील की आपल्याला. नाही नाही, तसं काय बोलला नाही तो, पण मला म्हणला शीतलनं कसा काय विरोध केला. इक्याच्या नावची कमान उभारायची, चेहरा पडला त्याचा, नाराज झाला बिचारा. भोळा हाय रावल्या, त्याला त्या भैयाचा प्लॅन कळला नसेल. शीतल, असू दे, मी येताना देऊन आलोय पैसे. भैया किती दिले? किती त्याला पाहिजे होते ग? हाय का आता? मलाच विचारा उलट. नाहीतर काय मग, मला जेवढे द्यायचे होते तेवढे मी देऊन आलो. आणि पुन्हा असं वागू नका. वर्गणीचे पैसे वेळची वेळी देत चला. 4 माणसात ओळख आहे आपली. पुष्पे, तुला तर फेडरेशन अध्यक्ष म्हणून ओळखतात. मला टोमणे मारायची काही गरज नाही, मी मस्त द्यायला तयार होती. शीतलच नको म्हणली. वय पप्पा, मला बी लई कसं तरी वाटत होतं, पण आता या घरात माझं कोण ऐकणार आहे तेव्हा? झालं, पराचा कावळा कसा करावा नाही हे तुमच्याकडनं शिकावं. कुठला विषय कुठं नेऊन ठेवायला माहिती की काय माहिती. काय बी झालं तरी सगळं खापर आमच्याच माथ्यावर फोडा. राहुल्याला भेटून आपणच त्याला लवकरात लवकर समजवलं पाहिजे, नाहीतर. शीतल, असू दे, लय विचार करू नको. वय, तुम्हाला भूक लागली असेल ना, मी जेवाय वाढते तुम्हाला. चल, मी आलो हात पाय तोंड धुवून. झाले का मोजून? 2.25 लाख रुपये. ओ माय गॉड, किती? अहो भैया, 2.25 लाख. हो, वा 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 राहुल शेठ, उठा उठा उठा. आओ, क्या बात है राहुल शेठ, मानलं बरं का तुम्हाला. मला मानलं का? अहो सगळं तुमच्यामुळे तर झालंय. तुमच्यामुळे एवढी मोठी वर्गणी जमा झाली. यू, ओनली यू बर का. नाही नाही नाही,
अजून बी पोरं होतीच की. असं कसं? कमान बांधायची विक्रमची, आणि विक्रमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण? तर तुम्ही. आता तुम्ही स्वतःहून वर्गणी मागताय म्हणल्यावर लोकांनी स्वतःहून आणून दिली. भैया हे बाकी करेक्ट बोलला तुम्ही. नाहीतर काय. नाही पण मी हे सगळं इतक्यासाठीच केलं ना. मग आम्ही कुठं आमच्यासाठी केलं? हा? अहो, गावात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या भावाचा, विक्रमचं नाव दिसलं पाहिजे ना, म्हणूनच. हा, एकदा का कमान झाली ना तर लय भारी होईल. आता खुद्द तुम्ही हात घातल्या म्हणल्यावर का नाही होणार? ही कोणाकडे देऊ पैसे? राहुल शेठ, राहू दे तुमच्याकडे. माझ्याकडे कशाला? आता तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. म्हणजे कसं आहे राहुल शेठ, आजपासून या सगळ्या कामाची सूत्र आम्ही तुमच्याकडे सोपवतो. अरे पण माझ्याकडे कशाला? असं कसं राहुल शेठ? मी काय म्हणत होतो, टॅलेंट, लिसन लिसन. उद्या जर का गावामध्ये कमान झाली तर ती फक्त आणि फक्त राहुल शेठ तुमच्यामुळेच, नाही का? 100% भैया. हा, पण आता हे काम थांबून चालणार नाही. नाही नाही, थांबल कसं? नाही, कसं आहे, तुम्ही एवढे बिझी असता, दुकान असतं, ती प्रॅक्टिस असती. मी करतो सगळं नीट आता. नाही, कसं आहे, जरा प्रायोरिटीवर काम आहे ना, म्हणून. पुन्हा मला आता फुल कॉन्फिडन्स आलाय. वा, असाच कॉन्फिडन्स पाहिजे. प्रॅक्टिस काय नंतर बी घेता येईल, पण ही नाही, मी करतो सगळं आता. वा राहुल शेठ, वा. तुम्ही बोलला, विषय संपला. बर, येऊ का मी? हा, या. व्हॉट इज दिस भैया? याला कशाला दिलेत पैसे? टॅलेंट, आपण 4 चाली पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याशिवाय जिंकणार कसं? म्हणजे लय स्लो झालाय राव तू, जरा चार्जिंग करून घे. कसे 2 दिवस जर का त्याच्याकडे पैसे ठेवले तर त्याचा विश्वास बसेल आपल्यावर, आणि आपण म्हणलो तर तो प्रॅक्टिसला बी जायचं बंद करेल. हे पण खरे. त्याला फक्त त्या शीतल पासून लांब ठेवला पाहिजे, मग कसं आपल्या मनासारखं होतंय. शीतलला जो जो मदत करेल त्याला आपण आपल्या बाजूने करून घ्यायचा. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. ए, अरे कुठं पक्षी मोजतो? आता तर धावा ओढवतो का नाही बघ मी. देर यू आर भैया, देर यू आर. मानलं तुम्हाला. हे राहुल्याचा फोन कसा नाही आला अजून? रिपोर्टिंग करायला विसरला का काय? त्याला फोनच करून बघते. फोन बी उचलना झालाय. आशा, अरे आशा, इकडे ये. काय शीतल वहिनी? काय झाली का प्रॅक्टिस? हा झाली की. चांगलंय चांगलंय. कोण कोण आलती? सगळे आलते. अरे वा, मस्त. राहुल आलता का? तो नाही आला आज. होय, आजारी बिजारी पडले का काय? नाही नाही, आताच पास झाला मला. काय काम होतं का? नाही नाही, बघते मी. आणि हा, फौजींना सांगा आम्ही रोज प्रॅक्टिस करतोय ते. होय, उलट तेच सारखे विचारत असतात, प्रॅक्टिस चालू आहे ना, कशी चालू आहे वगैरे. होय का? चालतंय, आम्ही पण करतो फोन कधीतरी. करा करा, सांगते मी त्यांना. चालतंय, येऊ का मग? काय काम नव्हतं ना नक्की? नाही नाही,
प्रॅक्टिस तेवढी बंद पडू देऊ नका म्हणजे झालं काय. नाही नाही अजिबात नाही. या मग. हा. ह्यो रावला का गेला नसेल आज प्रॅक्टिसला. त्याला जाऊन विचारलं पाहिजे.